नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. धाराशिव उस्मानाबाद परिसरातील दिनांक 8 मार्च 2026च्या 10 ठळक घडामोडी. जिल्हाभरात रंगपंचमीच्या दिवसास अनुसरून रंगाची उधळण झाली जोरात. अंडे विक्रेते यांचे व्यवसाय झाला तेजी, रंगापेक्षाही तेजीत. तुळजाईच्या मंदिरामध्ये पारंपरिक रंगपंचमीचा उत्सव साजरा. तुळजाई रंगवली सप्तरंगानी, पुजारी महंत झाले रंग लावण्यात तल्लीन. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत व ग्रुप ग्रामपंचायत विधी या समोर विविध कारणासाठी चालू असलेले उपोषण उमरगा पंचायत समितीच्या नूतन सभापती ॲडव्होकेट अनुष्का चौगुले यांच्या आश्वासनानंतर उपोषण ग्रामपंचायत समोरील घेतले माघारी. रेशन कार्ड धारकांना सावधतेचा इशारा. उत्पन्न 3 लाखाच्या वर 100 चौरस मीटरपेक्षा घर मोठे, घरात AC, घरात कर भरणारी व्यक्ती, 4 चाकी वाहन, घरात जनरेटर असणाऱ्या कुटुंबाचे होणार राशन बंद. चुकीची माहिती दिल्यास होणार कारवाई. कुर्णेनगर भागातील स्नेहल ननवरे या तरुणीस सोन्याच्या माळेच्या नावाखाली 3.5 लाखाची केली संभाजी महाराज चौकातील दुकानाजवळ फसवणूक. सोने म्हणून पितळेची माळ दिली असे लक्षात येतात ननवरे यांनी केला गुन्हा दाखल. कदमवाडी तालुका तुळजापूर येथे अनधिकृत बांधकामाच्या विचारणा करल्याप्रकरणी तरुणास झाली बेदम मारहाण. गोरख मोरे यांच्या फिर्यादीवरून इंद्रजित कदम यांच्यावर झाला तामळवाडी येथे गुन्हा दाखल. शेतरस्त्याच्या वादातून आवार पिंपरी तालुका परांडा येथे एकास बेदम मारहाण, तिघावर परांडा येथे गुन्हा दाखल. केशेगाव तालुका धाराशिव येथे अप्पर जिल्हा अधिकारी ज्योती पाटील व तहसीलदार पाटील यांच्या हस्ते व तहसीलदार यांच्या मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये स्थानिकांना 80% रोजगार देण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात यांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी यांना दिले निवेदन. या होत्या धाराशिव उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.